कुठं आला हा शब्द. तर विश्वास म्हणजे काय म्हटल्यावर ते जे सांगतो ना की तू झाडावरून डोळे मिटून उडी मारतोस आणि मी तुला झेलतो. तुला उडी मारताना भीती वाटत नाही का? चिंतन म्हणतो का? कारण तुला माहिती मी झेलणारच. त्याच्यातला च आहे ना तो विश्वास. तर तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, माझ्याकडे असे कमीत कमी 100 मेसेजेस आणि 20-25 ईमेल असतील की त्याच्यात लिहिलेलं होतं की या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळणारच च आहे. तर असा लोकांना विश्वास होता. अरे अनोळखी च मिळणारच आणि च आहे असं त्यांनी फिल्मशी रिलीट केलं. तो एक सीन. आणि माझा सगळ्यात आवडता अजून एक सीन म्हणजे त्याच्यात तो गुरु वडिलांना म्हणतो की तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही. तो जो श्रीमंत मुलगा असतो तो म्हणतो की तुम्ही मला कधी भूकच लागू दिली नाही. हे मला खूप महत्वाचं वाटतं की एक कॅटेगरी समाजातली खरंच अशी आहे ज्यांना भूकच लागलेली नाही. दर 2 तासांनी आई त्यांना सतत आता थोडं हे खाऊन घे, काहीतरी गोड तरी खा, ज्यूस तरी पी. त्यांना कळतच नाही भूक म्हणजे काय. आणि हे जबरदस्तीने खाण्यात येणं असतं ना तेही बरं नाही अगदी प्रामाणिकपणे. पण ते 2 माझे स्वतःचे सगळ्यात आवडते सीन. आणि ऑफकोर्स शेवटच्या सीन मध्ये अर्जुन पूर्णपात्रेंनी जे तो पळत आल्यानंतर जो थांबून म्हणलाय, म्हणजे मला आठवतंय पुष्कर सारखा इतका एक्सपिरियन्स्ड ऍक्टर, उर्मिला, हे सगळ्यांनी भरपूर काम केलंय गेले अनेक वर्ष. पण जे पुष्करचं मला अजूनही आठवतं, त्या एम्फी थिएटरला तो जे काम करत होता ना, ती गोष्ट सांगत होता, त्या पुष्कर अरे हा कसला करतोय असा. हा ऑडिशन लावते माहितीये तुला. मी तर ऑडिशनच्या दिवशी माझ्या मुलाला घेऊन पोहोचले होते. आणि तेव्हा मलाच कौतुक वाटलं होतं की त्याने ऑडिशन दिलं. पण मला बघायचं होतं की, आणि सलीले पण फार छान त्याच्याकडनं करून घेतलं होतं. पण इतक्या मुलांमध्ये मला आणखीन आठवतं म्हणजे काय होतं, इतकी वर्ष काम करत असल्यामुळे की आपला सीन, आपले डायलॉग्स, मग डायरेक्टर शॉर्ट डिव्हिजन काय करतोय, आधी कोणाचे शॉर्ट घेतोय, या सगळ्यात आपण इतके गुंतलेलो असतो. पण एकदा काय झाल्याच्या वेळी ना मी अख्ख्या सीनमध्ये नाही, अख्ख्या गोष्टीत गुंतलेला होतो. म्हणजे इव्हन हा जो शेवटचा सीन सलीलने ज्याचा उल्लेख केला, त्यावेळी मला ना सातत्याने ते भरून येत होतं. तो सीन वाचला तेव्हापासून ते येतच होतं. आणि मी असं ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, चला आता सीनची तयारी सुरू झाली की परत ते सगळं आठवायचं आणि भरून येत होतं सातत्याने. म्हणजे तो सीन जेव्हा अर्जुन करत होता तेव्हा मी खरंच रडू कंट्रोल करू शकत नव्हतं. आणि ते खरंच रडत होतो. सिनेमा बघताना जितकं रडलो ना तितकंच हा सीन करताना सुद्धा रडलो. तुझ्या चेहऱ्यावर जाणवलं.